महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, चॅनलला आता जवळपास 7 ते 8 वर्ष झाल्यानंतर आपण एक सर्वात सुंदर असा उपक्रम घेऊन आलेलो आहोत की जो आहे मायक्रोचिप प्रत्येक गोवंशाला बसवणं। मायक्रोचिप का बसवणं गरजेचं आहे, का गोवंशाला ती सर्वात महत्त्वाची आहे, तर याचं मूळ कारण म्हणजे आपण जर म्हटलं तर जातीवंत आत्ता पाहत असलेली टॉपची कालवड जर म्हटलं तर ही कालवड मिळवण्यासाठी मालक कशा पद्धतीने मेहनत घेतात आणि ती मेहनतीला अजून आपल्या या मायक्रोचिपची कशी साथ मिळेल याच्यासाठी आपण वेळोवेळी तुम्हाला माहिती देत आहोत। मालक, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव, फोन नंबर आणि आम्हाला या कालवडीची माहिती द्या। रावसाहेब विद्यासागर कुपवाडे, मुक्काम पोस्ट आकीवाट, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। मालक, तुमचा फोन नंबर सांगा आम्हाला। 8055 44 22 44। मालक, आता एक जातीवंत अशी कालवड मोठ्या मापाची सुंदर आम्ही पाहतोय, तर ही किती दाती, आदत आहे, काय सर्व माहिती द्या। आता दात लावून 15 दिवस झाले, दुशी झाली। आता ही ॲक्च्युअल शरणार्थी ज्या घरात तिकोंडी राजा जन्मला त्यांच्याकडून ही कालवड घेतलेली आहे 15 महिन्याची असताना। आता 20 महिन्याची आहे, जास्त कळपात चरल्यामुळे लवकर दात लागले हिचं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाईनमध्ये असल्यामुळं आपण ह्याला जास्त म्हणजे बरीच लोक हाऊस म्हणून पाळतात, पण त्यांना लाईन किंवा काय कुठल्या गोष्टी बऱ्याच माहीत नसतात आणि आपल्याकडे ही चांगली कालवड मिळाल्यामुळे आपण जास्त त्याच्यावर प्रयत्न केले आणि चांगली झाली। आता आम्हाला एक विचारायचं की जसं तुम्ही म्हणजे आज तशी पाहायला गेलं तर आज तुम्ही कालवड ज्या मालकांकडून घेतली, ज्या शेतकऱ्यांकडून, तिकोंडी राजा जिथं जन्माला तिथनंच आपण कालवड घेऊन येणं, खरं तर ही शेतकऱ्याला जसं तुम्ही आम्ही कालवड पाहून जाणवतच आहे की किती जातीवंत सुंदर मोठ्या महाराष्ट्रातली एक चांगली खाण आहे तिकोंडी राजाच्या घरातली, जी शरणार्थीची बेळवंडी गावातली। आणि हे बेसिकली त्यांच्या घरात सोन्या नावाचा एक वळू होता, त्याचं म्हणजे पैदाशी कमी आहेत, तो आता तेरेबंडीसाठी फेमस आहे, पण त्याच्यातली ही एक कालवड आपली निवडली आपण। जतच्या ह्याच्यामध्ये जवळजवळ 3-4 यात्रेत ह्याला कोणी खरेदी केलेली नव्हती। जतमध्ये आपण आपल्या पारखीवर खरेदी केली आणि आज चांगली झाली। कनेरी किंवा आसपासच्या आपल्या 10-1 प्रदर्शनात आपला नंबर झालेला आहे ह्या कालवडीचं। आता आम्हाला एक विचारायचं आहे की कालवड घेण्याचं नियोजन झालंच होतं का अचानक यात्रेत फिरायला गेले मित्रांसोबत आणि मिळाली? आवड पहिल्यापासूनच आहे। 10 वर्ष झाली खिलारमध्ये आम्ही इकडं तिकडं बरीच चांगली लोक आहेत, त्यांच्या पारखेतून आम्ही बघत होतो। ते ज्या पॉईंट्स न बघतात, पॉईंट ऑफ व्ह्यू न बघतात, त्या पॉईंटनं बघून आम्ही गेलेलो फिरायला जतला आणि तिथं मिळाली म्हणून घेतली। असंच घरी म्हणजे होईल आपल्याला, खाणीतली चांगल्या खाणीतली आहे, पण जसजसं आम्ही प्रयत्न केले तसं चांगला रिस्पॉन्स होता तिचा। आज झाली याला 5 महिन्यात, आधीचा फोटो आणि आत्ताचा फोटो बघितला तर जमीन आसमान फरक आहे याच्यात। आपण केलेल्या कष्टाला खरं लाईनमधील गोष्टी बरंच रिस्पॉन्स देतात आणि त्याची वाढ चांगली होते, त्यामुळे हे एवढा सुंदर रूप तुम्हाला बघायला मिळेल। मला का आता बरीचशी माहिती आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून घेतली। आता सध्या कालवड तुम्ही म्हणले 2 दाती, मग आपण कुठल्या बैलावर भरली आहे किंवा ती थोडीशी माहिती द्या आम्हाला। आत्ता आमच्या इकडं जवळपास रोहित पाटील म्हणून शिरगुप्पीच्या आहेत, खिलारवर बरंच चांगलं काम आहे त्यांचं। त्यांचा सोन्या बैल भरवला आपण। याची लाईन आहे तिकोंडीची लाईन आहे। याचे वडील म्हणजे तिकोंडी राजाचा मुलगा सोन्या, आणि तिथं ती काम्याची लाईन आहे लमानबाई खानीचा सोन्या म्हणून आहे। त्याचं पहिली पैदास त्याची बघितली, आपल्याला चांगलं वाटलं, आवडलं म्हणून आपण भरवलं। दोन्ही पण लाईनमधले असल्यामुळं आम्हाला चांगलं प्रोडक्शन मिळेल ह्याची अपेक्षा आहे। आता आकीवाट पासून शिरगुप्पी किती किलोमीटर? कमी आहे, 15 किलोमीटरचं आहे। आता म्हणजे आज तसं पाहायला गेलं लांब जायला पण मिळालं असतं, पण उन्हाळ्यात कन्फर्मेशन रेट कमी असल्यामुळं जवळपास लांब जाऊन किंवा ह्या गोष्टी, आता इथं सगळंच चांगलं आहे तर लांब जाण्यात म्हणजे आज चांगलं एक गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची की वळू आज एवढ्या जवळ आहे। बऱ्याचदा गाई मालकाला हा प्रॉब्लेम होतो की वळू लांब असतात, चांगले वळू, त्यामुळे जाणं कठीण असतं, पण आज सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। तर म्हणजे अशा प्रकारे गाईला कोणता वळू भरलाय, का भरलाय या बद्दलची देखील आपण माहिती घेतली। मला आता एक गोष्ट तुम्ही म्हणले की कनेरी मीठ असेल किंवा इतर आजूबाजूच्या गावाच्या जवळची प्रदर्शनं असेल की जिथं कालवडीने नंबर मिळवून दिला, आपण आणलेली कालवड, सांभाळलेली कालवड आणि तिला नंबर मिळणं हे आपल्यासाठी प्रोत्साहन तुमच्यासाठी कशा प्रकारचं असतं की शेतकऱ्यांना पुढे काम करण्यासाठी? कसं आहे, प्रत्येकाच्या मनात असते आपण घडवलेली वस्तू कुठेही नंबर व्हायला पाहिजे किंवा आपण म्हणजे बक्षीस मिळवलं पाहिजे असं असते। आमचा प्रयत्न दोन्ही पण आहे। ॲक्च्युअल चांगल्या वस्तू लाईनमधल्या बऱ्याच लोकांच्याकडे जाऊन खराब पण होतात, काही कष्टाने काही जण घडवतात पण, आणि ही लाईनमधली असल्यामुळं चांगली झाली।
मग सर्व मंडळींना मला एक गोष्ट सांगणे की जसं मालकांनी सांगितलं की कालवड आपण आणली तेव्हाचा फोटो आणि आत्ताचा फोटो आपण मंडळी सध्या पाहतोय की ज्याच्यातला बदल हा खूप महत्त्वाचा आपल्याला गोष्ट लक्षात घेऊया की जसं आपण म्हणतो एखादी गोष्ट खरी, आता ह्यांनी ज्या मालकाकडून आणली त्या मालकाच्या दावणीचाच इतिहास हा एवढा मोठा आहे की तिथून आपण आणणं आणि तिला पुढे अजून घडवणं खरं तर मालकाच्या खांद्यावरती बरीचशी मोठी जबाबदारी असते. आणि आपण जसं म्हणतो एखाद्या चांगल्या खाणीतनं एखाद्या चांगल्या वंशावळीतली कालवड खोण आपण घेऊन येणं आणि नंतर ती योग्य गुरुच्या हातात जाणं ती देखील महत्त्वाची असतं. कारण किती काय झालं तरी तिला नंतर संगोपन, निगा, तिचा खुराक या गोष्टी देखील महत्त्वाच्या असतात की ज्या माध्यमातून तिची तयारी होत असते. मला आता एक गोष्ट विचारायचं आहे, तुमच्या या परिसरात किती प्रमाणात कालवड किंवा देशी गोवंश किलर आहेत किंवा कशा पद्धतीचं आहे या भागात? जवळजवळ आत्ता 2-1 वर्षात बरंच प्रमाण झाले. जवळ आपल्या खिलारचे फार्म पण आहेत. इकडं कुंभोजला आहे, त्याच्यानंतर शिरगुप्पीत आहे, बरेच लोक सदलग्यामध्ये आहे. आता एक विचारायचं आहे की तुम्ही आता कालवड आणली, ह्याच्या अगोदर वडील, आजोबा किंवा कुटुंबामध्ये खिलार सांभाळलं जायचं का तुम्ही सुरुवात सांभाळलं जायचं? पण मध्यंतरीच्या काळात म्हणजे एवढं याचं प्रमाण जास्त नव्हतं आणि लोकांना म्हणजे त्याची किंमत जास्त नव्हती असं म्हणायचं. पण आता ह्या पांढऱ्या सोन्याला जास्त किंमत आलेली आहे. मला आता एक विचारायचं आहे, आम्हाला मित्रमंडळींकडून कळालं तुम्ही फोटोग्राफी या क्षेत्रामध्ये बरंचसं मोठं काम आहे तुमचं. आता तसं पाहायला गेलं तर ते क्षेत्रामध्ये काम करत असताना कामाचा व्याप तसा आम्ही तुमचं भरपूर आहे, पाहिलं आहे, मित्रांकडून ऐकलं आहे. तर हे करत असताना असं नाही वाटत की यार त्या व्यापात हे पण आपण एक म्हणजे जबाबदारी स्वीकारणं किंवा काय, तर कसा ताळमेळ साधता हा? मुळात कसं आवड पाहिजे आणि खिलार काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. ज्याला खिलार समजलं तो घरात, प्रत्येकाच्या घरात कितीही विरोध असला तरी तो पाळणार की तयार करणारच, या गोष्टी आहेत. आता शुद्धतेची गोष्ट बघायला गेलं तर म्हणजे बाकीच्या गोष्टींबरोबर कंपॅरिझन केलं तर सगळ्यात शुद्ध आणि चांगलं सकस दूध याचं आणि गोमूत्र, बाकी बाय प्रॉडक्ट पण याच्या शेणापासून बनतात. म्हणजे शुद्धतेच्या बाबतीत एक नंबर आहे. आता एक गोष्ट आम्हाला थोडीशी प्रेक्षकांना सांगा की तुम्ही जसं सांगितलं की यात्रेत गेले, तिथं कालवड आवडली, निवडली, पारखली आणि ती घेऊन आले. तर तुम्ही जसं म्हणले की एखाद्या कालवडीची वंशावळ किंवा तिची मागची जी पिढी आहे तर ती का महत्त्वाची, म्हणजे थोडंसं आम्हाला आम्ही हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे आता आपण चॅनलच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित घेऊन आपण मायक्रोचिप बसवतोय की ज्या माध्यमातून आज जसं एखाद्या शेतकऱ्याची जी मागचा इतिहास आहे त्या कालवडीचे मागचे आईवडील, आजोबा, पणजोबा असेल तर ह्याची नोंद कुठेतरी राहावी. तर ह्याचं आणि ह्याचं काय साधर्म्य सांगतं की म्हणजे हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर उपक्रम आहे का? फायदेशीर उपक्रम आहे. मध्यंतरी म्हणजे वळू भरवण्याचं प्रमाण कमी होतं, लोकांना माहिती कमी होती त्याची. आधी व्हायचं पण गेल्या 20 वर्षात एवढं प्रमाण नव्हतं, पण आता 2 वर्षात वाढले. म्हणजे वळूचं प्रोडक्शन चांगलं, लशीचं जरा म्हणजे एवढ्या क्वालिटीचं नाही ना पडत. आणि आता काय झाले ही लाईन वगैरे माहीत असल्यामुळं ब्रीडिंग प्रोग्राम चांगला चालतो आणि शुद्ध गोवंश पाहिजे असेल तर ह्या सगळ्या गोष्टी माहीत पाहिजेत. इनर ब्रीडिंगचं प्रमाण पण मध्यंतरी बऱ्याच झाल्यामुळं प्रोडक्शन हवं तसं मिळालं नाही ना, आणि शेतकऱ्यांचा तोटाच आहे. जवळजवळ ह्या गोष्टी एखादी गाय भरवल्यापासून ती विवून परत ती तयार होईपर्यंत 2 वर्षाचा काळ जातो आहे. परत ब्रीडिंगमध्ये प्रॉब्लेम आला किंवा इनर ब्रीडिंग झालं तर तेवढ्या क्वालिटीसाठी परत 2 वर्ष वाया जातात माणसाचे. त्यामुळे ह्या गोष्टी माहीत पाहिजेत. आणि सोशल मीडिया थ्रू आता तुमचं चॅनल असेल खिलार महाराष्ट्राची शान, बरेच चॅनल आहेत, त्यांच्या माध्यमातून लोकांना कळालं आहे आता चांगलं काय आहे किंवा का ह्या गोष्टी माहीत असणे गरजेचं आहे हे लोकांना माहीत व्हायला लागले आता. धन्यवाद मालक. तर मंडळी जसं मालकांनी माहिती दिली की का मायक्रोचिप बसवणं महत्त्वाचं आहे की जेणेकरून इनब्रीडिंग थांबेल आणि जातीवंत ब्रीडिंग कशा पद्धतीने आपल्या गोवंशामध्ये आपल्याला सुधारता येईल. फक्त खिलार नाही तर भारतातील प्रत्येक देशी गोवंशाला हा बसवण्याचा आपला प्रयत्न आहे. चॅनलच्या वरती आत्ता आपण इथे कोपऱ्यामध्ये गुगलची लिंक दिली, त्याच्यामध्ये मायक्रोचिपसाठी तुमच्या नावाची नोंद करा. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देखील आहे. मालक एकदा आम्हाला तुमचं नाव, गाव, फोन नंबर आणि इथं जर आम्हाला कालवड पाहायला यायचं असेल तर कसं यायचं आम्ही इथे? ही नरसिंहवाडीपासून 10 किलोमीटर अंतरावर आकीवाड म्हणून गाव आहे आपलं. इथं म्हणजे बरेच बाहेरनं लोक येतात. लकव्याचं औषध इकडे फेमस आहे आकीवाडमध्ये, बऱ्याच लोकांना माहीत पण आहे. आकीवाड विद्यानगरला आला की हे बघायला मिळेल आपल्याला. आम्हाला तुमचा फोन नंबर? रावसाहेब विद्यासागर कुपवाडे, मुक्काम पोस्ट आकीवाड, 80 55 44 22 44 हा माझा नंबर आहे. मला खूप खूप धन्यवाद. मंडळी चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माहिती या माध्यमातून आपण शेअर करत राहूया. खूप खूप धन्यवाद.
खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.